या पोरीनं सोशल मीडियावर बोंबाबोंब करून ठेवल्या। हा प्लॅन मुजुमदाराचा होता म्हणून। झालं समाधान का अजून जाऊन माफी मागायची त्यांची? ती मुलगी आपल्याला बदनाम करण्यापासून थांबते कुठे? बाद झालं आता या गोष्टीचा काय तो शेवट व्हायलाच पाहिजे। तेवढं सोपं नाहीये ते। एवढं सोपं नाहीये ते। तुम्ही लाख पद्धतीनं निस्तरायचं बघा, पण बाहेर आल्यावर आतल्या आत भीतीनं गोठायला लागलं की तुम्ही काय मॅडम, दुसऱ्यांना पाण्यात ढकलून मजा बघणं खूप सोपं आहे, पण जेव्हा स्वतः पाण्यात पडतो ना, खरं तेव्हा कळतं की गुदमरणं म्हणजे काय असतं। वा, वन मोर ब्रेकिंग न्यूज। मुजुमदारांच्या चेहऱ्यावर डर का माहौल। खिची खिची। उगाच वाटेल ते बरळू नकोस आणि कर नाही त्याला डर कशाला? जे काही झालं त्यामध्ये आमचा काहीच हात नाहीये। तुझ्या माहितीसाठी सांगतेय, आतापर्यंत आम्ही भाऊंचा फायदाच बघत आलोय। जी ऑफर पण आणली होती त्यात भाऊंचाच फायदा होता, पण तुम्ही ती नाकारलीत। हे तुमचे कर्म। पास हो मॅडम, बस झालं। या भल्याच्या गोष्टींना कुठल्या तरी छोट्या पोराला सांगा। तुम्ही कसला फायदा बघत होता हे वेगळं सांगायची गरज नाही। आणि आता कर्माचा विषय काढलायसा तर मग ऐका, तुम्ही पण ऐका। ज्या कोणी हे कुकर्म केलंय ना, त्याला त्याच्या कर्माची फळं मी भोगायला लावणारच। कारण माझा पण साधा हिशोब आहे, रिस्पेक्ट दिला तर प्रेम आणि माज दाखवला तर केम। कळलं? काय रे, दारू पिऊन आला नाहीस ना तू? चांगला शुद्धीतच आहे मी। हो, तुमच्या भावाने माझ्या दादाचा जीव घेतला असता आणि ती नायकांची पोरगी तर त्याच्या मागावरच आहे। पण हे सगळं झालं कसं? तुम्ही बक्षीस द्यायला बोलवलाय असा दादाला कॉल आलता। आता तुमचाच माणूस आहे म्हटल्यावर दादा पोचला त्या ठिकाणी। बघतोय तर काय, तिथे सावी थोड्या वेळाने धैर्य सुद्धा पोचला। दोघं मिळून त्याला धराल तिथे। कसा बसा दादा जीव मुठीत घेऊन तिथून पळाला। पण मला हे कळत नाही, हे सगळं आम्ही केलं हे त्यांना कळालं कसं काय? ये, तुझ्या भावाला आत्ताच्या आत्ता कोल्हापुरातनं गायब व्हायला सांगायचं, अंडरग्राऊंड व्हायला सांग सरळ, कळलं का? ऐक, या सगळ्या प्रकरणात माझं नाव नाही आलं पाहिजे, कळलं ना? काय होत नाही, बघू पुढचं पुढं काय करायचं ते। एक शेवटचं काम कर आता। साहेब, माती खायला सांगा खातो, पण अजून काय काम नको। हवं तर मी तुमच्या पाया पडतो। अरे भावा, पाया का पडतोय? घाबरलायस का? धैर्य ना। मग ऐक, धैर्याला काळ्यांचा अडकवायचा प्लॅन आहे माझ्याकडे। पक्कळ पैसे दे। यादी तुला कधी तुझ्या मॅटर मधनं बाहेर काढला नाही का मी? यावेळेस जर अडकलास तरी पण आम्ही दोघ जण आहेत की तुला बाहेर काढायला।
पण आमचं काम चोख झालं पाहिजे. तीनपट पैसा दे. काय काम करायचं बोला. जे काय करायचं ते तुझे पंटर करतील. तू फक्त त्यांना हँडल करायचं. मोठा मोर्चा काढायचा आणि मुजुमदार इन्स्टिट्यूट फोडून काढायचं. या सगळ्यात नाव कोणाचं आलं पाहिजे? त्या कॅरड्याचं आणि त्या सावी नाईकचं. अरे दादा, पण त्या भाऊचं नाव आलंच पाहिजे. त्याशिवाय धैर्याला कन्फर्म होणार नाही की हे सगळं सावीने केलंय म्हणून. आणि तिकडे सावीच्या मनात चक्र फिरतील की हे सगळं धैर्याने मुद्दाम केलंय बदनामीसाठी, अडकवण्यासाठी. धैर्याचा थोबाड काय गप्प नाही बसणार, तिकडे ती सावी गप्प नाही बसणार. व्हिडिओवर व्हिडिओ करून धैर्याच्या विरोधात गरळ ओकत बसेल. दोघांच्यात घमासान होईल. घमासान झाल्यावर दोघ जण पेटतील. पेटून एकमेकांच्या अंगावर शिंतोडे उडवतील. मग काय होईल? दोघांची लायकी निघेल. मग चौकशी बसेल. आणि जेव्हा चौकशी बसेल ना, तेव्हा ना भाऊ वाचल ना आईचा लाडका धैर्य. धैर्य मुजुमदार आडवा होणार असेल तर मी तयार आहे. त्यानं फक्त माझ्या भावाला बघितलंय. त्यानं अजून माझा हिसका बघितला नाही. लागा कामाला. पण दादा, पण यात नुकसान आपल्या इन्स्टिट्यूटच आहे की. होऊ दे की मग, मला फरक पडत नाही. त्या धैर्याचा वाटोळा करायला अख्ख्या एसटीटीचा बाजार उठला तरी चालेल, पण त्याचं या घरातलं स्टेटस संपलंच पाहिजे. एकदा का माझ्या हातात सगळी सूत्र आली की नव्यानं मोठं साम्राज्य उभा करेन. पण आता धैर्याची जिरवल्याशिवाय माझ्या अंगातली आग काय कमी नाही होत. तुझं पण खरं आहे म्हणा. सख्खा भाऊ म्हणता म्हणता हाडाचा वैरी झाला तो तुझा. आता कुठं माझ्या मनासारखं व्हायला सुरुवात झाली. एकमेकांवर तुटून पडा. जरा सुद्धा शिल्लक ठेवू नका आणि राहूही नका. तुमचा अस्त झाला की नाही का मग नव्या राजाचा उदय होणार. वन अँड ओनली भास्कर मुजुमदार. तुमचं वाचणं आता इम्पॉसिबल आहे. अहो, स्वतःचे अपराध झेलण्यासाठी नानांसारख्या निर्दोष माणसाचा पाळणा करायला हवे तुम्ही. नाना निर्दोष आहेत. मी कायद्याने या प्रकरणात तपासणीचा अर्ज करणार आहे. धैर्य मुजुमदार यांचा माजुडेपणा दिसला. धैर्य मुजुमदारांचा खरा चेहरा उघड. अहंकारी धैर्य मुजुमदाराने केली पत्रकाराला अमानुष मारहाण. धैर्य मुजुमदारकडून पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी. धैर्य मुजुमदारची राक्षसी वृत्ती उघड. अरे देवा, अनुराधा, मला वाटतं मला जायला पाहिजे. नको भाऊ, तुम्ही कशा पायी जाताय तिथं? तुमचं समज बघून उगीच तुमचं बीपी वगैरे वाढलं तर. नको नको, तुम्ही थांबा. मी केतनला पाठवते. ते नाही जाणार. म्हणजे ते कसं जातील ना? त्यांना ऑफिसमध्ये IMP मीटिंग आहे. बहीण गावभर दिवं लावायला लागल्या. आता भावानं काय ऑफिस सोडून दिवं विजवायचं? दीपा, अगं तू हो, सावी कुठे आहे? ती जरा बाहेर गेली. हा, काय काम होतं? मोर्चा काढायचा होता ना, त्यासाठी साविताईला न्यायला आलोय. त्यांनी आज मुजुमदार इन्स्टिट्यूटवर मोर्चा न्यायसाठी सांगितलेलं. उशीर झालाय, आम्ही होतो पुढं. ते आल्या तर पाठवून द्या. भाऊ, हे काय आता हा मोर्चा कशा पाहिजे? वंसना हे नवीन स्टंट कशाला पाहिजेलाय?
दीपा भाऊ सावे, अगं हे मोर्चा आणि काढायची काय गरज होती का? मोर्चा? पण कसला मोर्चा आणि कोण काढते? तुम्हीच की, आणि दुसरं कोण असणार आहे? मी? अगं वहिनी, मी डायरेक्ट कोर्टातून इकडेच आलीये, मला तर काय माहित पण नाही, आणि मी का मोर्चा काढू? मग आम्ही काय खोटं बोलालोय? दीपा एक मिनिट. सावे, आता 2 माणसं आली होती, ते म्हटले सावीने बोलवलंय, मुजुमदारांच्या इन्स्टिट्यूटवर मोर्चा काढायचा आहे म्हणले. तुमचं बोलणं पण झालंय म्हणे, तसं आले की पाठवून द्यायला सांगितलंय. भाऊ पण माझं असं कुणाशी काय बोलणं झालंच नाहीये, मला खरंच काय माहित नाहीये. नक्की काय प्रकार आहे ते मला जाऊन बघायला पाहिजे. हा धैर्य मुजुमदार कुठल्या पण थराला जाऊ शकतो. इरा, इरा रडू नको ग. हा, आता तू रडून गोष्टी बदलणार आहेत का? उगा तुलाच त्रास होईल बघ. असं कसं? त्यांना चुकून माकून जेलमध्ये जायला लागलं तर मी कोणाकडे बघून जगायचं मग? इरा, अगं एवढं काही नाही झालंय, साधा जबाब नोंदवण्यासाठी घेऊन गेलेत ग त्यांना. आणि तू हे रडू नको, थांब, दर बरं पाणी घे बरं. नको मला पाणी. तरीच मी त्यांना सांगत होते त्या मुलीची नजर वाईट आहे, चीच नजर बादली आहे तुम्हाला. हा धागा देते तो बांधून घ्या, आणि ऐकलं तर शपथ आहे ना. आले वाटतं. इरा, हिचं एक वेगळंच जग आहे बघ. नाहीतर काय, अशी काय ही? बरं तिचं जाऊ दे, ती काय ते धागा म्हटली होती, तो धागा कुठे मिळेल काय माहिती काय? नाही ग बाई, तुला कशाला हवाय? अहो मला नाही, आपल्याला, आपण दोघींनी हातावर बांधलं असतं ना, ते कसं आहे ना, म्हणजे आईच्या जाचातून आपलं रक्षण झालं असतं. कसं हँटेल. काय झालं? बरं आहे ना तुम्हाला? काही दंगा झाला का तिकडे? इरा, अगं आधी त्याला पाणी आण. दमलाय तो, नंतर प्रश्न विचार ना. जा दाबा, पाणी घेऊन ये. हा सगळा खेळ ती मुलगी मुद्दाम खेळती. जा अजून तिची माफी मागायला. मला खरंच कळत नाही, त्यांच्याकडे जाऊन नाक घासायची गरज काय होती? आई, आता काय आयुष्यभर तेच ऐकवणार आहेस का? पाणी.
काय चाललंय तुमचं? ते धागा बांधायचा होता. गरज आहे तुम्हाला. दृष्ट लागली आहे त्या मुलीची. उतरून जाईल याने. बस झाला बालिशपणा. सारखं धागा बांधा धागा बांधा. एकदा नाही सांगितलं ना. अरे तिच्यावर कशाला राग काढतोयस? बाकींच्या सारखी ती तुझ्या वाईटावर उठलेली नाही. प्रेमासाठी काळजीपोटीच बांधते ना. हा ताई, अगं आपलं माणूस आपल्या माणसावर प्रेम करत असताना ते घ्यावं. हं? सांग सांग तुझे चिरंजीवाला. सांगतेस ना? धैर्य. एक मिनिट. बोला. सर, आपल्या इन्स्टिट्यूटवर मोर्चा आलाय. लोक तोडफोड करतायत. काय? सर, आपल्या शाळेतल्या मुलांना कसं बस एका रूम मध्ये नेऊन ठेवलंय. जास्तच तोडफोड करतायत. हे बघा, हे बघा. हे बघा, तुम्ही जास्त पॅनिक होऊ नका. मी थोड्या वेळात पोहोचतो. मुलांना सेफ ठेवू आपण. हा, मी आलोच. पण ऐक ना. हॅलो. काय झालं आई? कोणाचा फोन आहे? दुसऱ्या शाळेतनं फोन आला होता. इथेही मोर्चा गेलाय. सगळे दंगा घालतायत. मला जावं लागेल तिकडं. मी येतो. धैर्य धैर्य. आई, मी येते तुझ्या बरोबर. आई, हे बघ, तिकडे लोक पेटलेले असतील. ते काय करतील काय नाही त्यांचा काही अंदाज नाहीये. मी हँडल करतो सगळं. तू थांब इकडेच. मामा, तू पण इथंच थांब. अरे पण आलोच. काळजी घे बाळा. ए बाबा, ए बास की. ये खाली खाली की. ए अरे बास करा की. अरे किती फोडताय. अरे बास आहे बास. असा कुठे मोर्चा असते वे? सावी नाईकांचा विजय असो. विजय असो. मुजुमदाराचा धिक्कार असो. धिक्कार असो. सावी नाईकांचा विजय असो. विजय असो.
साहेब ओ चिक्कार माणसं होती बघा. आपल्या सगळ्या खोल्या उद्ध्वस्त केल्यात. तरी बरं मागच्या हॉलमध्ये आपल्या मुलांना सुरक्षित ठेवलंय आणि आपले शिक्षक पण तिथंच लपलेत. सगळी मुलं ठीक आहेत ना? हो आहेत सर. बरं ती जी माणसं आलती त्यापैकी कोणी ओळखीचं होतं का? कोणाचा चेहरा बघितल्यासारखा वाटत होता? नाही, पण सावी नाईकचा विजय असो असं काहीतरी म्हणत होती बघा. भरलं तुझं मन? झालं का सगळं मनासारखं? या मोर्चाशी माझा काही संबंध नाहीये. आणि यावर मी का विश्वास ठेवायचा? तुमच्या त्या शाळेच्या प्रकरणाच्या वेळी 100 वेळा ओरडून सांगितलंय मी की माझा त्याच्याशी काहीच संबंध नाही. तू ठेवलास विश्वास? मग हे जे तू बोलतीयस ते खरं आहे, यावर मी का विश्वास ठेवू? कारण मी भाऊराव नाईकांची नाते. अहिंसेची तत्व आमच्या अंगात रुजवली आहे त्यांनी. आणि तुमच्या विरुद्ध जे काही करायचं होतं ना ते मी कायद्याने केलं असतं. त्याचं मोर्चा आणि हिंसेच्या मार्गाने नाही. जसे तुमच्या आहेत ना तशी माझी काही तत्व आहे. मुलांच्या जीवावर उठून फायदा बघणारा माणूस नाहीये मी. जीवाचं मोल समजतं मला. बरं मी नाही केलं ते सगळं, पण ते माझ्या माणसाकडून झालंय म्हणून मी येऊन माफी सुद्धा मागितलीये. ढोंगीपणा होता तुमचा सगळा. हो काय? मग हा सुद्धा तुझा ढोंगीपणा आहे हे म्हणायला मी तरी का मागं पुढे बघू? कारण तुमच्यात आणि माझ्यात फरक आहे. अच्छा, म्हणजे तुझं खरं ते खरं आणि माझं खोटं. अहो मुजुमदारांकडनं कसल्या खऱ्याची अपेक्षा करायची? इनफ. नाही, आता काय जे खरं खोटं आहे ना ते होऊनच जाऊ दे. या सगळ्यात खरा गुन्हेगार कोण आहे हे शोधून काढणार होतीस ना? शोध. मी पण हे सगळं ज्यांनी कोणी केलंय ना ते शोधून काढतो. आणि जेव्हा तो मला सापडेल ना तेव्हा त्याची सुट्टी नाही. आणि हा शब्द आहे माझा. धैर्य मुजुमदार हिशोब ठेवत नाही, हिशोब करतो.